समाज 6 आध्यात्मिक ताप. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे वर्णन केल्यावर आता पुढील 3 समासांमध्ये मनुष्य जी दुःखे भोगतो त्याचे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यातील आध्यात्मिक तापाचे सविस्तर वर्णन येथे आढळते. आपण मात्र निवडक ओव्या बघूया, कारण कित्येक रोगांची नावंसुद्धा कळत नाहीत. पण देहापासून, मनापासून, प्राणापासून होणारे सर्व त्रास या आध्यात्मिक तापात मोडतात. थोडक्यात आपल्याला सहन करावे लागणारे त्रास ऐकूया तर. श्रीराम. तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण. श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊनी. जो तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला. आर्तभूत तोषला पदार्थ जेवी. क्षुधाक्रांतास मिळे अन्न तृषाक्रांतास जीवन. बंधी पडिल्याचे बंधन तोडिता सुख. रोगियास औषध सप्रचित आणि शुद्ध. तयासी होये आनंद आरोग्य होता. तैसा संसारे दुखवला त्रिविध तापे पोळला. तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. ते त्रिविध ताप ते कैसे आता बोलिजेत तैसे. ये विषयी एक असे वाक्याधार. एक ताप आध्यात्मिक दुजा तो आदिभूतिक. तिसरा आदिदैविक ताप जाणावा. हा जी म्हणून वक्ता झाला कथा विस्तारिता. आध्यात्मिक ताप आता सावध ऐका. देह इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण. सुख दुःखे सिणे जाण या नाव आध्यात्मिक. देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले. ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी. खरुज खवडे पुळिया नारू. नखुरडे मांजऱ्या देवी गोवरू. देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक. काख मांजरी केश तोड वोखटे वर्ण काळ फोड. व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक. आळसी मूर्ख आणि अपेसी भव उद्भवे मानसी. विसराळू दुश्चित्त आहिर्निशी या नाव आध्यात्मिक. कळा तिडका लागती का ते दंत उन्मळती. अधर जिव्हा रगडती या नाव आध्यात्मिक. कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखे घडे शोक. गर्भांध आणि नपुष्यक या नाव आध्यात्मिक. संतापी अनुतापी मत्सरी कामिक हे वा तिरस्कारी. पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक. नाना चिंतेची काजळी नाना दुःखे चित्तपोळी. व्याधी वाचून तळमळी या नाव आध्यात्मिक. वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा. देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक. नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके. प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप. सांगता सरेना अमूप दुःख सागर. बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे.
पुढे बोली जे स्वभावे आदिभूतिक। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आध्यात्मिकतापनिरूपण नाम समास 6वा। श्रीराम।